आपण असं समजू की ते मुकादम गाढव आहे आणि त्याची माफी मागू आणि विषय संपवून टाकू. अरे सत्य दादा, तू मुकदम आहे म्हणून मी नाही म्हणतोय माफी मागायचं. त्या जागा दुसरं जर कोण असतं ना तर मी काहीच बोललो नसतो. सत्या, अरे तू मुकादमाची माफी मागायची तेवढी त्याची लायकी नाही. मला का तुझंही पटलेलं नाही बाबा. आणि हे बघ, आपल्या वहिनीला किती त्रास दिला तिने. वहिनीवर खोट्या केसेस टाकल्या, तुला जीव मारायचा प्रयत्न केला. वहिनी काय विसरल्यात का? आम्या, हे बघ कसं आहे, मी ना आता राजकारणात प्रॉपर ॲक्टिव्ह झालोय. माझ्यावर जबाबदारी आहे लोकांची, त्यांच्या कामाची. आणि त्यात तो व्हिडिओ किती व्हायरल झाला तुला माहिती आहे ना. त्या व्हिडिओचा वापर करून ना तो मुकादम मला परत मागं खेचायला बघणार. आणि आपण जर सारखं त्यालाच तोंड देत बसलो तर लोकांची कामं कधी करणार? हे बघ आम्या, आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं लोकांची कामं करणं. त्यामुळे मी म्हणतोय त्याची माफी मागू. त्यानं काय होईल, माझी इमेज बी क्लिअर होईल आणि शांतीत कार्यक्रम फिक्स होईल. आता तू ठरवलंस माफी मागायची तर मागूया. आणि आता माफी मागायचीच आहे तर एकदम दणक्यात मागू. तयारीला लागा लगेच. चला. सत्या माफी मागायला तयार झालं ही लई भारी गोष्ट झाली. एकदा का त्यानं माफी मागितली ना की लोकांनी चर्चेला इशेच नाही राहणार. मौर्य साहेबांना बी सांगायला हवं, कारण ते नेहमी सांगत असतात, सत्या रागावर आवर घाल. त्यांना सांगून सगळ्या पोलिसांना बी बोलवते, म्हणजे त्यांच्या बी उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला पाहिजे. त्या मुकादमाला चान्सच नाही द्यायचा आता सत्याच्या वाकड्यात जायचं. टाक टाक मम्मी साहेब, तुम्ही बस बस उठू नकस. तू आजारी आहेस ना? तुला भूक लागली का? फळ बिळ कापणार नका मी. मम्मी साहेब अशा चांगल्या का वागतात? नक्की काय आता यांच्या मनात? आता कसलं कारस्थान रचत असतील? म्हणजे ते कसला विचार करायला लागलीस एवढा? बस होते मंजिरी, मी माझ्या स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवणार आहे आणि तुझ्या आवडीचं जेवण बनवणार आहे. माझ्या हातचं खाल्लं का नाही का तुझ्या अंगात अशी चांगली तरतरी येईल बघ. तुझ्या डोक्यात आता हीच येत असेल ना, का ही बाई माझ्याशी एवढं चांगलं का वागते, का हिच्या मनात अजून काही काळं वेळ आहे म्हणून. साहजिकच आहे मनातलं तसं वाटणं. मी वागलेच तशी ना तुझ्याशी. पण मंजिरी, माझी चूक कळली मला. तू पुन्हा एकदा माझ्या सत्याचा जीव वाचवलास बघ. म्हणून मला तुझी सेवा करायची फक्त एक संधी पाहिजे. मला तुझ्याकडनं वचन पाहिजे. लय मोठं नाही का तू माझ्या हातचं बनवलेलं जेवण खाशील. म्हणजे सत्याला पण मी तसं वचन दिलंय ना, का मी मंजिरीला 7-8 दिवस बरी करून दाखवते म्हणून. खाशील ना माझ्या हातचं? मला ठाव होतं तू हो म्हणणार म्हणून. गुणाची सून आहे माझी. तू आराम कर, मी आलीच. मम्मी साहेबांना काय झालं मध्येच? मम्मी अहो काय बोलून आलाय आतमध्ये? कशाला तुम्हाला सेवा करायची त्या ऍक्सिडेंटल जाऊबाईंची एवढी? ही सपनी शिकार अशी डायरेक्ट करायची नसती. आधी सावज हिरून त्याला बुतून ठेवायचं आणि मग एकदाच काय ती झडप घालायची. आता झडप घालायच्या आधी समजा नीट आहे असं आपल्याला दाखवावं लागेल ना.